अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात जिल्ह्यातील सर्वपक्षीयांसह सामाजिक संस्थांनी लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केलाय। कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारने उंचीवाढी विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या मागणीसाठी रविवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनात कृष्णा आणि वारणाकाठच्या नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अरुणा लाड यांनी केले। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सांगली कोल्हापूर कृष्णा महापुरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत आमदार लाड यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, कृष्णा महापूर नियंत्रक समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भूमिका व्यक्त केली आहे। समन्वयक सर्जेराव पाटील म्हणाले, सध्याची अलमट्टी उंचीवाढीबाबत कर्नाटक जोरदार तयारी करत आहे, मात्र आपल्या प्रशासनाची भूमिका काय असावी तसेच 18 मे रोजी अंकली पुलाजवळ चक्काजाम आंदोलनाची भूमिकेबाबतची माहिती दिली। हॉटेल व्यवसाय संघटनेचे शैलेश पवार म्हणाले, आपल्या लढ्याला सर्व हॉटेल व्यावसायिकांचा पूर्ण पाठिंबा राहील, त्याबाबतचे लेखी पत्र त्यांनी दिलं। सराफ असोसिएशनचे पदाधिकारी जितेंद्र पेंडुरकर यांनी 18 तारखेच्या या आंदोलनादिवशी जास्तीत जास्त व्यापारी दुकान बंद ठेवून कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील, त्यासाठी असोसिएशनच्या बैठका घेण्यात येणार असल्याचं सांगितलं। आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, राकेश जगदाळे म्हणाले, रोज रोज अलमट्टीच्या विषयांमुळे महापुराची धास्ती बाळगणाऱ्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दुकाने, घर बंद करून या आंदोलनाच्या स्थळी पोहोचावं असं आवाहन केले। अलमट्टीच्या उंचीवाढी विरोधात आज या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीला व्यापारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक बरेच या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रत्येकाचा सूर हाच होता की अलमट्टीला उंची वाढवून देण्यासाठी पूर्णपणे विरोध करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही घरं आणि दुकानंसुद्धा बंद करू, वेळ पडली तर आम्ही सगळी रस्त्यावर येऊ, हा विषय या चर्चेमध्ये आला। या चर्चेमध्ये अलमट्टीनं विनाकारण हे उंची वाढवून सांगली आणि कोल्हापूरकरांच्या नागरिकांना, नदीकाठच्या लोकांना भयभीत करून ठेवलेलं आहे। लोक भयभीत आहेत, कुठंतरी याला मार्ग निघाला पाहिजे म्हणून प्रशासनाला हे माहिती व्हावी यासाठी चक्काजामचं आयोजन 18 तारखेला केलेलं आहे। आणि या समितीच्या आत्ताच्या झालेल्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकजुटीनं या ठिकाणी मान्यता दिली की आपण या आंदोलनाला 18 तारखेला सर्वांनी तिथं उपस्थित राहायचं आहे। जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्यावरती सगळ्यांचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाचे आता तरी डोळे उघडले जातील यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे। त्यामुळं आज ही झालेली बैठक अतिशय अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली। प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलं, नागरिकांनी मत मांडलं आणि या विषयावरती आता आपल्याला फार मोठा लढा देण्याची गरज आहे हे ह्यातून जाणवलं। त्यामुळे आता भविष्यात अलमट्टी उंचीवाढीला पूर्णपणे सांगलीकरांचा विरोध राहील। भविष्यात जर पडलं तर आपल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दुकानं त्यावेळी बंद ठेवू, एवढ्यापर्यंत ह्या चर्चेमध्ये आता विषय झालेले आहेत आणि या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।